दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? वैभव पहिल्याचं बैलाच नाव? बादशाह उजनीचा बैल. नाशिक जिल्ह्यातलं. हा, नाशिक जिल्ह्यात. काय सांगाल बैलाबद्दल? आज काय घडलं? आज काय नाही, थोडं बैलाचा प्रॉब्लेम झाला. बैल आपण साताऱ्याला आणला, त्याच्यानंतर तिथे एक दोन कडक बैल घरात टाकला, थोडा दमल्यासारखा बैल झाला. आज बैलाचा जोड कोण होता? जोड्या म्हणून बैल बाजूलाच आहे आपल्या गाडीच्या नाशिकचाच आहे का? हा, नाशिकचा बैल याचा धामणगावच्या. धामणगावच्या. आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ड्रायव्हर होता आपल्या साईडला. दरवेळेस काय आपल्या बादशाच्या गाडीवर बादशा असला की साईडला एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. बैल आता साताऱ्यात जोडा जो आणला ना आपण त्याचं नियोजन घेऊ. आता पुढे आगामी असं मानाचे 2 मैदान येत आहे, उडकी झाले, पुसेगाव झालं, तर काय सांगाल? 100% गुलाला गाडी दिसणार तोपर्यंत. काय पहिल्या कुठला असणार? सातारा भागातला का? पैराचं अजून झालं नाही. पैराचा विषय असा आहे का पैरांना फोन करतोय, आपण पण फोन करतोय, पण जर बसलं टाइम नियोजन जर बसलं तर मग करू आपण. पण अजून काय पैर फिक्स नाही अजून. कधी कधी तर म्हणायचं चालू घरची गाडी हाणायची, कधी कधी चालू पैर टाकायचे, पण अजून काय नियोजन झालं नाही. ज्या दिवशी नियोजन आहे पण आज कुठल्या गटात गाडी पळाली? आज आपली 35व्या गटात पळाली गाडी. नेमकं झालं का आज? गाडी आपला 1 नंबर मधला बैल पळतो. थोडा मार खाल्ला गाडीने, वरती निकालात मार खाल्ला, बाकी काही नाही. दुसऱ्या बैलाच्या पायाला थोडं लागलं ना, त्याच्यामुळे तो विषय झाला. आणि बैल कुठं फायनल राहिलाय? मला वाटतं कोरेगावला राहिलाय, त्याच्यानंतर पिंपळगाव 3 नंबर आला बैलाला तिथे. त्याच्यानंतर मग असं भरपूर गुलाल बैल, म्हणजे 1 नंबर मधलं बैल. हा, 1 नंबर मधला बैल आता सध्या तरी तिकडे. बाकी बैलाबद्दल अजून काय विशेष? बैलाबद्दल काय नाही, बैलाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. फक्त आता ही जिद्दीने 2 मैदान बोलले, पुसेगाव आणि पुसेगाव झालं. आपल्याला मानाचा गुलाल लागला, तिथून पुढे बैल नाही पळाला आपल्याला फरक पडत नाही. बैला इथून पुढे सगळे मानाचे गुलाल दिले आपल्याला, असं नाही की गुलाल दिला. बैल आता आपण म्हणतो इकडं नाशिक भागात घोड्यामध्ये पळतो, नेमकं काय आपलं? अजून नाशिक भागात अंजनापूर म्हणून गाव आहे, तिथूनच आपण हा बैल घेतला. तिच्या आधी घोड्यातच बैल पळायचा. मग आपले दादा मोठे बैल सुदाम चव्हाण मुंबईला राहिला, दिल्लीत राहिला. मग त्यांना तो हा बैल आवडला, त्यांनी बैलाची खरेदी केली. मग बैल आपण घोड्यातच आणायला लागलो. मग जसे मग बैलगाडी याच्यात आवड, आपली बैलात आवड निर्माण झाली, मग बैलात टाकायला लागलो. मग तसं करता पुढे नियोजन लागत गेली मोठ्या मैदानात. मला सांगा, आता लोक इकडं 60-65 लाख म्हणजे मोठ्या मागण्या आहेत बैलांना, तुम्ही काय सांगाल? का छोट्या म्हणजे कमी पैशाचा बैल घ्यायला पाहिजे का मोठा घ्यायला पाहिजे? नाही, आता ज्याला पळायचंय तो बैल पळणारच. तुम्ही 50 लाखाचा बैल घ्या, तो पुढे सिंगल लावणार आहे. आज त्यांना काय सांगता येत नाही, आज उद्या काय होईल ते सांगता येत नाही. तुम्ही आम्ही आज 2,11,000 घेतला, आज आम्हाला एवढं नाव मोठं केलं, आमच्या भरपूर झालं. आज बैलाला मागण्या भरपूर आहे, पण आपल्याला बैल का द्यायचा नाही. आता प्रेक्षकांना अपेक्षा आहे, तुम्ही सांगाल का पायरा काय आवडकीचा पुसेगावचा? नाही, पायरा खरंच सांगतो ना, मग सांगायची गोष्ट नाही, पायरा झालाच नाही. झाला नाही, नियोजन चाललंय. एक तर घरची गाडी आली, नाही तर मग पायरा बसव जाईल असं. निश्चितच दादा, धन्यवाद. तुम्ही निश्चितच बोलायला तर अशा राहू आता 100% पुसेगावला यंदा गुलाला आहे आपली गाडी. शुभेच्छा. धन्यवाद.